समुद्र किनाऱ्यावरील रामाचे मंदिर भाविकांचे खास आकर्षण. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील 5 पंढरी गावात रामनवमी उत्सव साजरी झाली. भजन कीर्तन तथा कथन, राम जन्मोत्सव सोहळा, पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. या सोहळ्यात हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव पार पडला. अथांग समुद्र किनारी विलोभनीय रामाचे मंदिर भाविकांचे खास आकर्षक आहे. रामनवमीला या ठिकाणी रामाच्या नावाने यात्रा भरते. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर असणारा प्रभू रामाचे एकमेव मंदिर 5 पंढरी गावात आहे. या मंदिरावर कोली समाजाची मोठी श्रद्धा आहे. रामनवमी निमित्त देश विदेशातील नागरिकांबरोबरच मुंबई पुण्यातील चाकरमानी आपल्या गावी येऊन उत्साहात सहभागी होत असतात. राम मंदिरात रामनवमीचा उत्सव उत्साहात साजरा होतो, तर दुसरीकडे राम मंदिरासमोर यात्रा भरते. रामनवमीच्या दिवशी यात्रा भाविकांचे खास आकर्षण असते. समुद्र किनाऱ्यावरील रामाचे मंदिर पर्यटकांप्रमाणे भाविकांचे खास आकर्षण आहे. 5 पंढरी येथे भक्तीत तल्लीन होत राम मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. पाळणा गाऊन राम जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. राम जन्माचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक मंदिरात जमले होते. भाविकांच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात जन्मोत्सव साजरा पार पडला. 5 पंढरी गावात रामनवमीचा उत्सव मंगलमय वातावरणात पार पडला. रामनवमी निमित्त रामाची पालखी काढण्यासाठी पारंपरिक प्रथा व या गावात सुरू आहे. भाविक पालखीचा आनंद घेण्यासाठी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. रामाच्या देवळातून निघालेली पालखी गावात प्रदक्षिणा घालून पुन्हा देवळात विराजमान होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहात सहभागी असतात. सासरवासिनी, माहेरवासिनी महिला पालखीचे दर्शन घेतात. पालखीला नवस बोलले जातात, तसेच नवस फेडले जातात. गावात 10 मंडळी आहेत. दरवर्षी एका यजमान मंडळींना उत्सव साजरा करण्याचा मान मिळतो. त्या पद्धतीने वर्षभर होणारे सण कार्यक्रम यजमानी मंडळीच्या नेतृत्वाखाली होत असतात. 10 वर्षानंतर मंडळाला गावात उत्सव साजरा करण्याची संधी मिळते. त्यामुळे सर्व मंडळी मोठ्या उत्साहात या सणामध्ये उपस्थित होत असतात. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.